अधिक मास महात्म्य अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवेर नमः. जय जयाजी रुक्मिणी रमणा कृपासागरा दया घना तव स्मरणे अगनाशना जाय निर्सुन तत्काळ तुझे नामे उपजो प्रेमा हिची देई सर्वोत्तमा निशी दिने आत्मया रामा भजन घडवाक्षयी आता शक्ती नसे शरीरी भजन ही नव्हे क्षणभरी संत नाही या संसारी आठवून अंतरी पाय तुझे परी न कंठेची काळ चित्ती वाहे तळमळ केदवाई लवखटी वेळ नेनो कपाळ महाराजा ऐका श्रुते हो चतुर मलमास कथानक सार जे ऐकता पापे अपार भस्म होती क्षण मात्रे लक्ष्मीनारायण संवाद परिसा होऊन सावध संस्कृत भाषेचे प्रबंध प्रकाता व बोध परिसावा लक्ष्मी श्री वाच भगवन ब्रूहि मे सर्व मलमासस्य यत्फलम उपवासस्य सायर्थनेशा नास्ति मलिमलुचे किं कर्तव्य नरेस्तेस्तु कथम पाप क्षयो भयेत तद्वदस्य सुरश्रेष्ठ कृपाकत्वा मम उपरी लक्ष्मी म्हणे कृपावंता मागे निवेदिली उपोषण कथा परिजया अंगी नसे सामर्थ्यता उपाय केवता तया ते तया निवृत्त केवी कीजे परलोकी कैसे निपाविजे ए विषयी निवेदिजे कवन कीजे सार्थक परिसोनी आयसे उत्तर वदता झाला शाळंधर हे विषयीचा तो प्रकार श्रवण कीजे शुभमाने श्रीकृष्ण वाच ऋणुदेवी प्रवक्षमी व्रत पाप प्रनाशन येषामुपोषणे शक्ती नारस्ति किंचिच्च भक्षणे तैरे भुक्तम कर्तव्यम हविष्यान्य नित्येशः तथा मौनच कर्तव्यम अनंतफलिमी सुभीह विष्णु वदेते अवसरी शक्ती नाही जयाते शरीरी तयाचे व्रत श्रवण करी कवने पर्याचरवये तयाने करावे हविष्यान वरी एक भुक्त करून भोजन करावे मौन्य धरून नसे अन्य साधन पै मौन्य भोजन आयसे पाही साधन दुसरे नाही तेने माते जिंकिले पाही ऐके नवाई आणिक मौने पापाचा क्षय मौने सौभाग्य प्राप्त होय मौने सर्व शांत होय निरसुनी जाय सर्व अरिष्टे मौने कलहाची हानी मौने आयुष्यवर्धनी मौने सौख्याते पावने मौने भोजनी सादर त्रिकार्यात असावे मौन स्नान होम आणि भोजन याचे फळ करी श्रवण अति आदरे करूनिया मौन्य केलिया स्नान कांती सुंदर तेजस्वी पूर्ण आणि होय श्रीमान करी स्नान मौनेशी होम करिता मौने करून आयुष्य वृद्धी होय जाण आणि काही साधन करिता भोजन मौनेशी स्नाने संतुष्ट होय जाण अग्नि संतुष्ट होमे करून मौने करिता भोजन सर्वे नारायण संतुष्टे प्रसन्न होता वरून दिव्य कांती होय तेने होम करिता मौने करून श्रीवर्धमान अग्नि करिता नित्य भोजन करिता मौने सासुज्यता पावेते नाही ऐसे मौने भजनाचे कारण केले कथन सकळिका पंचप्राणाहून करिता बोले नये सर्वता संपूर्ण भोजन करिता पापे नासती समूळ ऐसे भोजन करिता पाही तयते प्रायचित्त अनिक नाही प्रायचित्ते पापे दहन होई हा निर्णय शास्त्री असे मौन्य भोजन करिता अनिक प्रायचित्त नलगे तत्वता पापे भस्म होती जाणता नसे असत्यता ही वाणी ऐसे प्रतिदिन जयाचे घडत त्या एवढा नाही पुण्यवंत तयावरी मलमास झाला प्राप्त तरी अधिकाधिक पै आदव संपूर्ण एक मास तो तव अवघाची पुण्यदिन तया माझी विशेष तेही निशेष अवधारा दशमी द्वादशी तिथी पाही पौर्णिमा अमावस्या तेही सर्वा वरिष्ठ तिथी त्याही शास्त्री नवाई बोलिली असे इतुकिया तिथी वरुणी पर्व काळ टाकीजे ओवाळुनी वेती पात वैदत्ती कल्याणी इतुकिया वेरुनी ओवाळीजे प्रत्यही जरी न घडे स्नान अथवा ब्राह्मण पूजन नक्ता अथवा मौनी भोजन दीपदान यथाविधी न घडे अपुपादिदान न घडे ब्राह्मण भोजन सत्पात्री न घडे गोदान तेची लक्षण ऐके पा इतुके ही न घडे जरी त्रिरात्र वर्ताते स्वीकारी स्नानदान बरविया परी नक्त करी मौन्य भोजन यासी तो वेचावे न लागे काही कष्ट करावे स्वदेही तेने संतुष्टान शेषशाही पर्व सर्व ही कुलकल्याण पुढे हेची व्रत नारदे केले तया ते ज्ञान प्राप्त झाले सत्यवती नाथे सेविले विश्वमित्रादी भले मुनींद्र त्यांनी केले मौन्य व्रत तरीच पावले ब्रह्मत्व ऋषी मंडळी माझे महत्व प्राप्त झाले तया ते आधीच बलवास उत्तम त्यावरी द्वादशी पर्वनेम वरी पौर्णिमा उत्तमोत्तम कैचा राहे पापलेशा सकळ दान केले याचे फळ अथवा तीर्थ केले याचे फळ किंवा पुरुष शरण मंत्रमंडळ किंवा दिदले पृथ्वीदान इतुकेही घडता एकीकडे मौन्य भोजन जयाते घडे तरी ना तुळे तयाते न घडे सांगतो रोकड श्लोकाधारे सर्व फलच मौनेन तिथी नक्षत्र योस्ततः इष्टापूर्त फलत तस्य मलमासे तु मौनतः मौन वृत्ती ततो धन्य स्नाने वै भोजनार्चने आजन्मतः कृतात पापान्मुच्यते नात्र संशयः उपवासेन यत्पुण्यं जायते शववत्सरात तत्पुण्यं लभते देवी मौनेने कन मानवे
मासवरी उपोषण करिता पाहे, शतसंवत्सराचे पाप जाये, एक पर्वणी मौन्य भोजन होय तरी लाभ पाहे ती तुकाची. तयावरी पौर्णिमा तिथी स्नानदान घडे तिथी, वरी मौन्य भोजनाची रीती नाही गणती पुण्यते. ते विषयी पुरातन इतिहास श्रवण की जे सावकाश बोलता झाला जगदीश त्याच्या भावार्थास परिसदू. पूर्वी अवंती नगरी जाण, वेद शर्मा नामे ब्राह्मण, तपो तेजे देदीप्यमान, सूर्यनारायण दुसरा तो. स्वाध्यायी नित्यरत असे, दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे, स्वधर्माचारे काळक्रमिता असे, लोलंगता नसे निजांगी. निर असता निरहंकारी, मत्सर कवना ते न करी, प्राणी मात्रा ते कृपा करी, अपत्यात परी जीव मात्री. तव प्रवर्तला मलमास, ब्राह्मण चिंता करी रात्रंदिस, मने पदरी संचय नसे धनास, वाट हव्यास धनाचा. तयाशी उपाय की जे कवन, भिक्षा मागत न मिळे कन, कोणी न देती वस्त्र जीर्ण, मग द्रव्य कोठून प्राप्त होय. फुकाचे न मिळे तक्र पाणी, हे तव सोली व दुःखाची करणे, पूर्ण दरिद्रे कृपे करुणी दिदले मज लागुनी भगवंते. जरी कष्ट व्हावे शरीर तरी शक्ती नाही अपार, उपोषण करावे निर्धार तरी अन्नगत प्राण. क्षणभरी नसता अन्न तत्काळ जाऊ पाहे प्राण, पित्त क्षोभ होय तक्षण या लागे उपोषण घडेना. ऐशी चिंता करीती हृदयी, निज ध्यास वैसला जीवी, पुणे पुण्यले श्यामुचे देवी, प्राप्त केवी होऊ शके. मुमुक्षु दशा दृढोत्तर अंगी, बाणतासाचार कृपाळू तो सर्वेश्वर, द्रवले अंतर तयाचे. स्वप्ने येऊन या श्री अच्युत, तया ब्राह्मणा ते संबोधित, म्हणे मी सांगतो निश्चित, करी व्रत मौन्य तेव्हा. मौनेची करावे स्नान, मौन्यची की जे हवन, मौन्यची साधावे भोजन, नलगे आण साधना ते. परान्नाचा करी त्याग, मसमात्र नेम प्रसंग, उपरी उद्यापन यथा सांगते श्रीरंग संतोषे. ऐसे स्वप्न होतांची निशिते, पेरूचा काटला सभवते, म्हणे दृष्टांत दिदला भगवंते, म्हणून हर्षाते निजमनी. मग प्रतिदिन व्रतारंभ करिता झाला स्वयंभ, मौन्य वृत्ती लभ्य लाभ लाभ लाभाला पियायते. प्रातकाळी नर्मदा तीरी, स्नानता जातसे निर्धारी, मौनीची येतसे माघारी, याचना करी कवना ते. करुणी देव देवतार्चन, विधियुक्त जपानुष्ठान, सारुनिया होम हवन, नक्त उपोषण करीतसे. अस्तमानी करी भोजन, स्वपंक्ती आणि थेती जाण, परी स्वप्न वचनी भावार्थ करून करी आचरण मौनीशी. धन्य ते सांसारिक जन, जया ते घडे अतिथी जाण, नको देव ऐशियाचे जिने आशाक्षी भोजन तयाते. ऐसे नव्हे वेद शर्मा, कर्म करी अकर्मा, सदा सर्व काळ सर्वोत्तमा, भजन प्रेमा अगम्य. संपूर्ण व्रता एकमास, उद्यापन करी सायास, चित्ती धरून अति हव्यास, मौन व्रतास संपविले. तया व्रत प्रभावे करून आरोग्य कांती वर्धमान, जरा मृत्यू दूर होऊन पावे निर्वाण पदाते. एव नाना विधी भोगावर मत्तो हितर तितः, दत्तामया सुमन सार्वतेन परितोषिना. मग तया विप्रा लागे पाही, संतोषून शेषशाही, विमान आणविले लवलाही, उद्धरून नेला वैकुंठा. इंद्र करीत असे सन्मान, आपणा निकट बैसवून, स्वर्ग सुखाचे भोग संपूर्ण भोगिता झाला सोयेते. तो ब्राह्मण अद्यापवरी स्वर्गलोकी वास करी, साक्ष घेई जे श्लोकांतरी नसे वैखरी अप्रमाण. धनसत्वम कृतकृतस्य येनेद्व वर्तमुत्तम, मौनाधिकम कृतम विप्रसेदम फलमिद्रश्यम, इंद्रस्तमः संपूज्यम, देहि मे किंचिदीप्सितं, मौनवृत्ते कदीनजं फलं कृत्वा कृपामयी. सर्वी प्रोद्यापि वैकुंठे वत्से बहुसौख्य भाग, एवं कृत्वाधिके मौनं वृत्ती की लभते नवे. ऐसा तरला वेद शर्मा, म्हणून श्रवण केले तुम्हा, या लागी भाविक व धरुणी प्रेमा. हृदयी पुरुषोत्तमा द्याई जे, संकल्प विकल्प करून दूर, मिथ्या जाणून संसार. हृदयी चिंता रघुवीरने तसे पैल तीर्दासा ते. जयाचे नाम घेता जाण, जळी तरले हो पाषाण, ते तव निर्जीव के हो जाण, परी महिमान नामाचे. मग मानव देह तो सजीवो, केही न तरे पहा हो, परी एकनिष्ठे विनदेव, केवी पावे दासाते. पूर्ण भावार्थ विन सर्वता, कृपा नयेचे अनंता, या लागे श्रुते हो तत्वता. आचारावे व्रता निज निष्ठे, परमसाधारण हे व्रत, ऐश्वर्य आयुर आरोग्य प्राप्त, कृपा करुणी श्री भगवंत निवेदिले आदरे. तरी भगवत जनाशी अभेर, केवी करावा साचार, अभेरिता तयाचे उत्तर, मग होय निष्ठुर दासाते. पहा उदरा लागे निच सेवन, करावे लागे जीवित्व अर्पण, येथे किंचित पडता नेऊन शोभते दारुण सेवकाते. आणि आपुली जे कांता पतिवचना ते ओहुरिता, मग कापे नितिवे वरुता करीत लत्ता प्रहाराते पै. ऐसे विचारून मानसे हातो स्वामी त्रैलोक्यवासी, अमान्य होता त्याची वचनाशी, तर नो पावकेशेनी पावला. म्हणून प्रथितो बुद्ध हस्ती, विन्मुख न व्हावे भगवंती, हेची सांगणे पुढतो पुढती श्रोत्यांप्रती आदरे. स्वस्ती श्री अधिकमास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित दशमोध्याय गौडहा.